जय गुरु. सर्वांना जय गुरु. आवाज येत? जय गुरु सर. जय गुरु, जय गुरु. हा, येतो येतो. येस. आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊ आपल्या प्रारंभच्या परीक्षेचा. हे गेलं ते. ओके. ती लोक आले सध्या. ठीक आहे, आपण सुरुवात करू तोपर्यंत मग काही येतील. ही जी यादी जय आहे गुरु. ही जय गुरु सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्हीही बॅचचे मिळून आहे. एकंदर 41 लोकांनी बालबोर्डची परीक्षा दिली होती. त्यातले काही 7 लोकांचे जवळ पेपर त्यांनी दिलेच नाही, पाठवलेच नाही. आणि 34 लोकांनी परीक्षा दिली. त्याचा हा पण काढलेले मार्क आहेत. हे मार्क केवळ एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. या मार्कावरती काही निष्कर्ष कोणी काढू नये. आपण भाषा शिकतो आहोत आणि भाषा ही शिकणे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्यामुळे हे फक्त आपण एक रिव्ह्यू घेतोय केवळ. त्यातले काही जे संध्याकाळचे सकाळचे बॅचचे आहेत ते सीमा सोनसाळे, माधवी दळवे आणि अपर्णा बर्वे या तिघी सकाळच्या बॅचचे आहेत. तिघींचेही 40च्या पुढेच मार्क आहेत. पद्मजा पोळ 48, गिरीश देशपांडे थोडेसे मागे पडले, काहीतरी 2 इश्यू त्यांचे होते. माधुरी कुलकर्णी, जयमाला अय्यर, इरा देशपांडे, वेदश्री घोटी चांगला परफॉर्मन्स राहिले यांचं. सुकेशा क्षीरसागर सकाळच्या बॅचचे आहेत. वैजयंती जोशी सकाळच्या बॅचचे आहेत. आनंद जोशी, रत्नप्रभा पोहेकर मॅडम. पोहेकर मॅडमचं विशेष म्हणजे त्यांच्या घरी अनेक फॅमिली इश्यूज होऊन सुद्धा त्यांनी परीक्षा दिली आणि चांगले मार्क मिळवले. त्याबद्दल अभिनंदन त्यांचं. माधवी दसे जे सकाळच्या बॅचचे आहेत त्या. लता कुलकर्णी ह्या पण सकाळच्या बॅचच्या आहेत. कल्याणी गाजरे ह्या संस्कृतच्या शिक्षिकाच आहेत, त्यामुळे त्यांना 50 नाही मिळाले तर आश्चर्य आहे. राजेंद्र कोल्हेकर, निलिमा चव्हाण या दोघांनाही चांगले मार्क आहेत. कपिल अपशंकर, रुपाली अपशंकर, सोनाली सोळे हे सकाळच्या बॅचचे. कपिल अपशंकर, रुपाली अपशंकर दोन्हीही पती पत्नी आहेत आणि दोघांचेही चांगले पेपर्स आहेत. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांचं पाहून लिहिलेलं नाहीये. त्यामुळे ते त्यांचं प्रेझेंटेशन जर बघितलं, दोन्हीही वेगवेगळे पेपर्स आहेत, चांगल्या प्रकारचे लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं दोघांचे विशेष अभिनंदन. सुरेखाताई, शुभदा कुलकर्णी या दोघींनाही 45च्या पुढेच आहेत. दोघींचे ते अभिनंदन. नंतर निशिगंधा साठे ह्या सकाळच्या बॅचच्या आहेत. अश्विनी कुलकर्णी सुद्धा 40-45 आहेत. राधिका पायघन सकाळच्या बॅचच्या आहेत. सुनंदा गिरी 49. वलांडिका सुधा मॅडम या सायलेंट असतात, पण त्यांनी खूप चांगला लिहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी जे लिहिलं ते एकमेव आपल्याकडे आहे की ज्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे उत्तर. म्हणजे भाषा, माध्यम भाषा जी त्यांची आहे ती इंग्रजी आहे. रवींद्र जोशी 50. विद्या तेंडुलकर सकाळच्या आहेत. छाया कवडे सकाळच्या आहेत. विशाखा केळकर सकाळच्या आहेत. श्रावणी मानेला मात्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याकरता आपण काय करता येईल बघूयात. श्रावणी, तू अभ्यास चांगला कर आणि तुला काय लागेल ती मदत आम्ही करू. चांगला अभ्यास कर, तू चांगला करू शकतेस. कोणाला काही यावरती बोलायचं आहे? साधारण काय चूक झाली अशा ह्यानी हा, विचारायसाठी. एक ते झालं. एक जे मला आढळलं ते म्हणजे तेन जलम पितम ह्या वाक्यावरती प्रत्येकाचं व्हरायटी वेगवेगळी आहे. हे बऱ्याच लोकांची, फार कमी लोकांचं असं आलं की तेन जलम पितम हे योग्य लिहिलं गेलं. यावरती आपण त्या दिवशी सुद्धा अनेकदा सुद्धा चर्चा केली होती की त्याने पाणी पिले तर तो पाणी प्यायला
याचं जेव्हा केलं जातं त्यावेळेला धातू साधित वापरलं पाहिजे. आणि ते पितम असं पाहिजे. कोणी पितह लिहिलं, कोणी पिता लिहिलं, कोणी अपिपत लिहिलं. तर तसं कोणी सह लिहिलं, कोणी हा. ते न लिहिलं, असं वेगवेगळ्या प्रकारे झालं. आणि बाकीच्या मग ओके. फार अशा चुका नाही आहेत. काहीतरी एखाद दुसरं समजण्यामध्ये चूक झाली किंवा असं कर्ता कर्मामध्ये चूक झालेल्यामुळं. पण एकंदरीत बहुतेकांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे आणि ओके सर. सर्वांनी चांगलं लिहिलं. थँक्यू. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिला. सर अंडरस्टँडिंग चांगले कारण तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून दिलं म्हणून अंडरस्टँडिंग चांगलं नाही आहे. नाही, तसं तुम्ही हो, बरोबर. तुम्ही मुळातच तुम्ही सगळं समजून घेता व्यवस्थित, हे महत्वाचं. थँक्यू. तुमची खूप मेहनत आहे. एवढं आजारी असताना सराव वगैरे पण सुद्धा घेतला तुम्ही आमचा नंतर. यायचं म्हणता. नाही, ते तुम्ही तर नाही आहे. आलात तर प्रसाद सर घेतात. हो, नाही यावंच लागतं. आमच्याचकडनं उलट कधी न सांगता दांडी पडते. म्हणजे तुमचं त्यावेळेला वाचलं काय हे कॅन्सल करायला लागला ते बघितल्यावर मात्र फार वाईट वाटलं की अरे आपल्यामुळे असं नको व्हायला. काय काय कॅन्सल केलं होतं? एक दिवस प्रसाद सरांनी क्लास कॅन्सल केला उपस्थिती हा कमी हा हा असल्यामुळे. हा. तर ते मला स्वतःला असं फील झालं की आपण पण बाबा चुकतो, आपण थोडंसं तरी लक्ष द्यायला पाहिजे. कारण तुम्ही ऑनररी हे सगळं करता म्हणजे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काहीच अपेक्षा नाहीये आमच्याकडनं नाही कोणाचकडनं नाही. नाही, ते आहे. आणि त्याचा कमीत कमीत किमान उपस्थिती ठेवून आम्ही मान राखला पाहिजे असं मला वाटतं. तो काय प्रॉब्लेम. तर म्हणजे खरंच तुम्ही समजावून सांगितलं आणि प्रत्येकाला इन्व्हॉल्व करून घेता ना तर हा, त्यामुळे ते समज ते येणारच इन्व्हॉल्व केलं त्याच्यामध्ये. तरच क्लास लाईव्ह होतो, नाही तर मग काय होतं, एकांगी होतं सगळं ते. हा एखाद्या मजा येत खरं नाही. आहे. नाही, पण अगदी आमच्या खरं. सूचना पण अगदी खरं. वेळोवेळी ध्यानात घेतात, आम्हाला विचारतात, तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय. मग ते म्हणजे तसंच सगळ्यांना आवश्यक आहे. एकत्र घेऊन इंटरॅक्टिव्ह चालतात. क्लास असणं आवश्यक आहे ना. नाही तर कसं मग फार अवघड जातं मग ते. मग काय मला कळत नाही काय करतोय मी. तुम्हाला कळलं म्हणजे तुम्हाला काय कळलं किंवा नाही कळलं मग कसं कळणार ते ना. इंटरॅक्टिव्ह क्लास ठेवा. नाही, तुम्ही अभिनंदनास पात्र आहातच सर. नाही असं. कोणी पण तेच करील. तो प्रॉब्लेम नाही एवढा. प्रवेश काहीतरी गडबड झाली म्हणे. तर आज आपण जो कालचा पाठ राहिला आहे तो पूर्ण करूया. आणि अं, उद्या मग जर सुभाषित उद्या किंवा फार परवा देवल सर घेतील, कारण गीतेवरती ते आहेत आणि त्यांचं गीता हा त्यांचा विषय आहे. त्यातली पात्रता तेवढी अजून नाही आमच्यामध्ये किंवा गीता घ्यावं असं. ते खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. अध्यात्म हा त्यांचा आवडीचा आणि हातोटीचा विषय आहे. काय झालं का काय केलं? हम्म. काल आपण ही वाक्य बघितली, सगळी संपली का आपली. सहप्रथयते. हा सगळी संपवली नाही आपण ही वाक्य. आज संपूया. फक्त स्नेहलताईच मला थोडंसं वाटलं की त्यांनी परीक्षा दिली असती तर बरं झालं असतं. ठीक आहे, आता पुढच्या प्रवेशच्या वेळेला देतील त्या. हो सर. सर याचं काही आपल्याला मिळतं का यांच्याकडनं म्हणजे संस्कृत एक जे काही मध्ये संस्था आहे. होतं ना की इंटरनल परीक्षेचं त्या संस्थेकडून नाही मिळणार तर आपला इंटरनल करायचं तर आपण करू शकतो सर्टिफिकेट एखादं. अच्छा 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 बरं बरं पास. म्हणजे त्यांची हा, पहिली परीक्षा म्हणजे ही आता हे प्रवेशच आहे. प्रवेशच हा असे होईल तेव्हा. हे आपण आहे इंटरनल तयारी करून बरोबर. घेतली प्रवेशची आणि त्याचे 2 करेक्ट उपप्रकार करेक्ट. छोटे ते झाले. हो म्हणजे हो इंटरनल पण आपण खूप असं चांगलं झालं त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला एकदम हा सगळ्यांचा. वाढतो. हो हो येस. आणि जे जुने ज्यांना अनुभव होता शाळेतला वगैरे
तो सगळा रिवाईव्ह झाला आणि हा खरंय. अजूनही आपण आठवतो सगळ्या गोष्टी जुन्या. चांगलं वाटतं ऐकायला. आणि छान वाटतं, खरंच छान वाटतं. ओके. सुरेखा सर ताई आपलं दुसरं. हा संस्कृतचं आपण संस्कृत मधनं मराठीत करायचं ते आपलं पूर्ण नव्हतं झालं असं मला वाटतं सर. हो का? हा, हिंदीचं नव्हतं सुरू केलं आपण. हे झालं ना, ही प्रथा, हे हे वाक्य शब्द घेतले, झाले, हा हे घेतले आपण शब्द शब्द. झाले. हा हे झालं. हे पुष्पेश्वली भ्रमती, हा भ्रमंती इथपर्यंत घेतलं झालं. झालं हा आपलं. हा हा झालं शब्द झालं. वाचले ओके ओके. आणि ही वाक्य हा आपण सर. पहिले एक वाक्य घेतलं आपण. येस. हे शब्द जर हा पुन्हा वाचायचे असले वाचता येतील तसे आपल्याला. प्रथ हा. म्हणजे प्रसिद्ध होणे, हं. संतुष्ट प्री. होणे, बंध म्हणजे बांधणे, भूष म्हणजे भूषित करणे किंवा सजवणे, मृज आणि किंवा मार्ज हे दोन्ही धातू आहेत ते. साफ करणे, स्वच्छ करणे. युज म्हणजे योजना करणे. रच म्हणजे रचना करणे, पर्टिक्युलरली काव्याची रचना करणे. स्नेह म्हणजे स्नेह करणे. हिंस म्हणजे हिंसा करणे. एवढे क्रियापद आपल्याला आहेत. त्यावरती आधारित काही वाक्य आपल्याला इथे आहेत. आपण याचं वाचन करूया. पहिलं आपण काल वाचलं होतं. तो प्रसिद्ध होतो, वह प्रसिद्ध होता है, सह प्रथा येते, हे आत्मनेपदी आहे. आणि बहुतेक आत्मने काही परस्मैपदी जास्त आहे यामध्ये. तो वाचून पाहू आपण एकदा. सुरेखाताई दुसरं वाक्य. हा, क्या तू संतुष्ट होता है. हम्म, क्या म्हणजे किम, तू म्हणजे त्वम, हम्म. आणि संतुष्ट होण्याकरता प्रणयचे शब्द वापरला म्हणजे ते हो, प्री आत्मनेपदी. हा प्री जे आहे, प्री हा, धातूपासून तयार झालेला प्रीणच, प्री हा नाही असे. त्यातलं प्रीणच न जे आहे प्रणयचे. ते न बाणाचं आहे. प्रथ हो. येते, प्रीणय असे. हा येस. ओके. आणि सर हा म्हणजे आत्मनेपदी ना. आत्मनेपदी येस. एकारांती स्वतः सगळे विषय माहिती सांग. आत्मनेपदी. हा दुसरा विषय सांगितले पण इथे. हा. हो. कारण संतुष्ट होणे ही आपली स्वतःची भावना आहे. त्यामुळे त्यांनी आत्मनेपदी घेतलं. आत्मा म्हणजे स्वतःबद्दल. स्नेहलताई तिसरं. वह शत्रु को रस्सी से बांधता है, हम्म. सह शत्रुम रथ्याः नाही, रस्सीला रज्जू रस्सीला शब्द त्याला. हा रज्जू, हा रज्जूना रज्जू, उकारांती जे आहे ते रज्जूना तृतीय करता. हा रज्जूना बंधयती. बंधयती. हा, सह कारण ह्या ठिकाणी दोन शत्रु, व्यक्ती आहेत ना, म्हणजे तो स्वतः आहे आणि शत्रू पण आहे. हा तो शत्रू जो आहे तो म्हणजे अनेक लोक इन्व्हॉल्व त्यामध्ये आहेत. 2 लोक मिनिमम इन्व्हॉल्व आहेत. म्हणून मग या ठिकाणी बंधयते नाही घेतलं, आत्मनेपदी नाही घेतलं, ते परस्मैपदी घेतलं. सह शत्रुम घ्या किंवा मग रिपुम. रिपुम. शत्रू पण चालेल. शत्रुम किंवा रिपुम. रज्जुना जे रज्जुना तृतीया आणि बंधयती. बंधयती. ओके ठीक. पद्मजा पोळ मॅडम. हो सर. मनुष्य अपनी देह को अलंकारों से सजाता है. मनुष्य, मनुष्य शब्द राहील. अपनी देह, आपणीसाठी स्व आणि देह तनु. अलंकारों से म्हणजे अलंकाराचं अनपेक्षण अलंकारैही हा सजाता है भूषयते. हा मनुष्य हा स्वतनुम अलंकारैही भूषयते. आता इथे एक त्यांनी केलं की अपने देह को, याला एका छोट्या शब्दामध्ये घेतलं. स्वतनुम, स्वतनु. स्वतःच्या शरीराकरता तनु हा शब्द आपला इथे गेला या पाठामध्ये. या तनु काल कोणतरी विचारलं होतं की कुठला शब्द होता तो, हे तनुच ना. हा तनु आणि धेनू यांच्या विभक्ती सारख्याच आहे का असं विचारलं होतं का. तर सारख्याच आहे, कारण धेनू सुद्धा ह्रस्व आहे आणि तनू पण ह्रस्व आहे. का असं वाटलं होतं की धेनू दीर्घ आहे की काय, पण तनू पण ह्रस्व आहे, धेनू पण ह्रस्व आहे. त्यामुळे दोन्हीही विभक्ती आणि तनू जे आहे ते पूर्णपणे धेनू सारखंच चालतं. एक तुम्हाला लक्षात नाही कोण बोललो होतं ते. मी विचारलं होतं सर. हा येस. तर ते एक्झॅक्टली सेमच आहे.
तर हे मनुष्य हा या ठिकाणी हे एकवचन वापरलेलं आहे, कारण क्रियापद जे आहे सजाता है असं आहे. सजाते है असतं तर मग अनेक मनुष्य, मग मनुष्य हा झाला असतं. मनुष्य अपने देह को स्वतनुम, स्वतःच्या शरीराला, आणि अलंकाराने, अलंकारो से, म्हणजे हे बहुवचन आहे, म्हणजे अलंकारांनी, आणि भूषयते घेतला, इथे भूषयती पण घेता आलं असतं. कारण कसं असतं की ते अलंकाराने कोणाकरता सजवतो. जर समजा तो कलाकार असेल आणि त्या एखाद्या कार्यक्रमात भाग घेत असेल, तो प्रेक्षकांकरता सजवतो, असं जर असेल त्या ठिकाणी तर भूषयती. आणि जर स्वतःच्या आनंदाकरता सजवतो तर ते भूषयते. म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणतं वापरायचं हे डिस्क्रिशन, हे आपलं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य असताना आपल्याला ते तर्काने सिद्ध करावं लागेल की या ठिकाणी हे असं असतं. जर परीक्षेमध्ये आपल्याला काही शंका असेल त्यामध्ये, तर आपण आपलं गृहीत जे आहे ते कंसामध्ये तिथे लिहावं की यामुळे मी हे परस्मैपदी वापरलं किंवा आत्मनेपदी वापरतात. ओके. राजेंद्र तर येस. हे अलंकार हाई असं होईल ना याचा उच्चार? हो ना, अलंकारही. ते काय होतं, ते काल बोलणार, जेव्हा हम्म, दोन मात्रा असतात ना त्यावेळेला हम्म. ते उच्चार करायला हई, अलंकारही हई, ते जरा खूप ओढल्यासारखं वाटतं. ते नाही पण ते करेक्ट तेच आहे ना? करेक्ट तेच आहे, पण बोलण्यामध्ये ते कुणाचं असं येतं का नाही माहित नाही. कुणाला असं म्हणजे बोलताना तो मनुष्य हा स्वतनुम अलंकारही हई भूषयते, मग ते उगी ते हई असं तोडल्यासारखं वाटतं ते रई पासून. मग ते मनुष्य हा स्वतनुम अलंकारही भूषयते, ते ही जे त्याला ऑटोमॅटिकली जोडलं जातं. नैसर्गिकरित्या ते रईला ही, रई हई केलं की ते दोन्ही दोन मात्रा असलेला उच्चार करायला थोडसा जिभेला अवघड पडतो. नाही पण ते म्हणजे त्यातलं हा, योग्य तसं कोणतं आहे? बरोबर टेक्निकली म्हणलं तुमचं बरोबर आहे ते, अलंकारही हई. हम्म. मग तसं व्याकरणामध्ये पण नाहीये आणि व्यवहारामध्ये पण नाहीये. ठीक. ओके. हा वह बर्तन मांजता है. हा हा इथे बर्तन अनेक वचन गृहीत धरून हा सह पात्राणी मार्जयती हा येस, असं केलेलं आहे. मार्जयती. आता हे बर्तन मांजणे हे स्वतः करता पण असू शकतं, घराकरता पण असू शकतं, किंवा बाहेरच्या लोकांकरता पण असू शकतं. किमान आपण असं गृहीत धरू की हे घराकरता आहे. जर हे स्वतः करता असेल तर मग सहपात्राणी मार्जयते. आपलं आपलं भांड घेतलं, आपला आपला कप घेतला, धुवून ठेवला, मार्जयते. तर ते जर या ठिकाणी पूर्ण घराकरता असेल किंवा दुसरीकडे काम करत असेल किंवा हॉटेलमध्ये काम करत असेल तर सहपात्राणी मार्जयती. ही परिस्थितीवर अवलंबून आहे की ते कोणतं वापरायचं. ओके. गिरीश देशपांडे साहेब. हो. राजा प्रजा को संतुष्ट करता है. नृपः प्रजाः प्रजां प्रीणयति. हम्म. हे राजाचं नृपः प्रजा प्रजाम हम्म. हे प्रजा को संतुष्ट करताय, म्हणजे प्री पासून प्रीणयति. काही नाही आहे. हा. बरोबर. हे पण या ठिकाणी जर वरती पाहिलं आपण दुसऱ्या याच्यामध्ये प्रिणय असे घेतलं होतं त्यांनी, त्वम प्रीणयते. प्रिणयसे. हं. इथे या ठिकाणी प्रिणयती घेतलं कारण इथं राजा आणि प्रजा हे दोन इन्व्हॉल्ड आहेत, आणि राजा प्रजेला संतुष्ट करतो आणि या दुसऱ्या याच्यामध्ये तो स्वतः संतुष्ट होतो, म्हणून प्रिणयसे. ते दुसऱ्याला संतुष्ट करतो, प्रजेला संतुष्ट करतो, म्हणून प्रिणयती. हे परस्मैपदी. हो. हं. हीरा. हो सर. हाँ। क्या तू घर की रचना करता है? किम हम्म. त्वम गृहं रचयसि? तो किम त्वम गृहम रचयसि.
आता घराची रचना करणे म्हणजे घरामधल्या वस्तूंची रचना करणे किंवा घर बांधण्याची रचना करणे, हे काही असू शकतं. मग हे घर रचना करतो म्हणजे कोणाकरता करतो? स्वतः करता करत असेल तर एकट्या करता तर रचयसे, आणि जर घरातल्या लोकांकरता करत असेल तर मग रचयसी. इथे गृहीत धरलेलं हे आहे की तो घरातल्या लोकांसाठी घराची रचना करतो. ओके. तर हा. समजा एखादा आर्किटेक्ट करत असेल तर त्याला कसं म्हणावं लागेल? मग रचयसीच होईल ते. त्याची अशीच होईल ना? हा, कारण तो आर्किटेक्ट स्वतः करता करत नाही ना, हा, नाही करत. तो त्याच्या ग्राहकांकरता करतो. हा हा, ठीक आहे. हा, माधुरी कुलकर्णी मॅम. पिता पुत्र से स्नेह करता है. हम्म. पिता पुत्रम स्नेह करायला स्नेहयती. हा, स्नेह येते. ओके. स्नेहयती. या. इथे स्वपुत्रम लिहिलंय. हा हा, कारण हे हा. आता इथे आपणही पुत्रसे असं यायला पाहिजे होतं, हम्म. ते घेतलेलं नाही त्यांनी. स्वपुत्रम लिहिणं तसं आवश्यक नाहीये, कुणाच्याही पुत्राला करू शकतो तो. हा. तर पिता तर लिहिलं स्वपुत्रम, स्वतःच्या मुलाला प्रेम करतो, स्नेह येते, स्नेह करतो, स्नेह येते. स्नेहयती. ओके. रवींद्र जोशी साहेब. वह पशुओं की हिंसा करता है. हा, वो सहा पशुओं की. पशून हा, हा पशु. सहा पशून हिंसयती. अनेक हम्म. पशु आहेत हम्म. त्याच्यामुळे, आणि तृतीया येईल मला वाटतं ना, तृतीया पशुओं की, नाही तृतीया नाही, तृतीया षष्टी लिहिलं पशु. षष्ठी. हा, पशुओं की हम्म. पशून हिंसयती. येस. तो स्वतः करतो त्याच्यामुळे हो ते हो हो. आत्मनेपदी. पुढचंही घेऊन टाका तुम्ही, दहावाही घेऊन टाका. हो. मैं हिंसा नहीं करता. अहम न हिंसयामी. स पशु हिंसयती, अहम न हिंसयामी. अहम न हिंसयामी, मी हिंसा करत नाही. हा हा. तर आपल्याला ह्या पाठामध्ये जी 10 वाक्य आहेत तेवढीच 10 वाक्य आपल्याला अभ्यास करायची आहेत. या शब्दांमध्ये जी आपल्याला दिलेली प्रथमवरती घेतल्यावरती ही 10 वाक्य आहेत. त्याच्यामध्ये जे क्रियापद आहेत हे सगळे 4 अक्षरी, किमान 4 अक्षरीच आहेत. प्रथयते, प्रीणयसे, बंधयती, भूत्सुजते, मार्जयती, प्रीणयती, रचयसी, स्नेहयती, हिंसयती, हिंसयामी. तर हे कुठे ती, कुठे सी, आणि हे 4 अक्षरी कसं कसं बदललं गेलं, हे प्रत्येक ठिकाणी शेवटी य आणि पुढचं क्रियापद ते एक तर ते आत्मनेपदी, ते से किंवा परस्मैपदी ती वाले, यती किंवा यसे किंवा यते किंवा यमी किंवा यामी, हंसयामी. तर अशा प्रकारचे आहेत ते. फक्त धातू कोणता राहील तो एक आपल्याला माहिती पाहिजे, आणि हे 4 अक्षरामध्ये क्रियापद कसं बदललं हे मात्र आपल्याला बारकाईने बघून घ्यावं लागेल. 1-2 वेळा प्रॅक्टिस केली की लक्षात राहील ते. आता एक छोटंसं संभाषण आहे या ठिकाणी. त्या संभाषणाचं वैशिष्ट्य हे की त्यामध्ये अनेक त्याला काय म्हणतायत, शब्द एकत्र झाले पण संधी खूप झाल्या. तर आपण संधी त्याचा विग्रह करून समजून घेण्याचा प्रयत्न करू. अश्विनी कुलकर्णी मॅम. हा. पहिलं. किमिदम ते हसते. हा, तुझ्या हातात हे काय आहे? याचं कुठे तुम्हाला हे वाटतंय, संधी कुठे वाटते याच्यात? किम इदम, किम आणि इदम हे दोन्ही एकत्र येऊन किमिदम झालं. किम म्हणजे काय, इदम म्हणजे हे, ते, हसते म्हणजे हातामध्ये, सप्तमी. हसते म्हणजे हसते हातामध्ये. हस्त म्हणजे हात, हसते म्हणजे हातामध्ये.
ते म्हणजे हम्म, तुझ्या हातामध्ये हे काय हम्म, आहे? इदम म्हणजे हे, हम्म. किम म्हणजे काय. तर किम किमिदमचं आपल्याला किमिदम. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत एकत्र आलेले, हे समजलं पाहिजे. हा. ओके. किम इदम ते हस्ते, म्हणजे हातात हे काय आहे. काय आहे? ओके. ओके. सुनंदाताई. सॉरी, एक डाऊट याच्यामध्ये क्रियापद नाही आलंय किमेदम ते हस्ते मध्ये. हा, त्या बऱ्याच ठिकाणी येत नाही ना, तसं ते नाही आलं. अस्ती अच्छा. घेता येते तर. हातात काय, हा त्या वाचू सर? अध्यायावर बऱ्याच ओके बऱ्याच ठिकाणी असं इथे पण आहे. ओके. हा सुनंदाताई. पुस्तक पुस्तकमिदं संस्कृतं भाषायाः. इथे पुस्तकमिदं इथे संधी झालेली आहे. पुस्तकम इदम हा. हे संस्कृत भाषेतील पुस्तक आहे. हम्म, हम्म. आता हे दोन्ही पण या ठिकाणी संधी आहेत. पुस्तकम इदम आणि संस्कृतम संस्कृत भाषायाः, भाषायाः संस्कृत भाषेचे भाषायाः. येथील भाषेचे. Yes. हो. पुस्तकम इदम पुस्तकम संस्कृत भाषायाः अस्ति. हे सगळीकडे इथं अस्ति, इथं वाक्य आहे, तिथं गृहीत धरलेलं आहे. हे पुस्तक संस्कृत भाषेचे आहे, संस्कृत भाषेतील आहे. ओके. संस्कृत मध्ये आहे ना, हा, संस्कृत हे भाषेमध्ये नाही येते, संस्कृत मध्ये, भाषेचे पुस्तक आहे. संस्कृत भाषेमध्ये त्यांनी काय पुस्तक विचारलं आहे. की हातामध्ये काय आहे, तो म्हणतो की हे संस्कृतचं पुस्तक आहे, संस्कृत अच्छा, असं भाषेचे आहे. पुस्तक आहे. ओके. श्रावणी. श्रावणी अनम्यूट कर. करा का, करता येत तुला? यू कॅन डू इट. श्रावणी माने. नाही, मूड नाही का आज? कोण राहिले? रत्नप्रभा पोहेकर मॅडम. किम नामधेयम पुस्तकस्यास्य. हा, पुस्तक. हा, काय ब्रेक होईल याच्यामध्ये आता? नाम आणि ध्येय मध्ये नामधेयम एकच शब्द येतो. पुस्तक आणि स्यास्य हे दोन वेगळे. पुस्तकस्य, पुस्तकस्य अस्य, पुस्तकस्य अस्य. हा, पुस्तकस्य या अस्य. पुस्तकाचे काय नामधेयम नाव? म्हणजे नाव. हा, काय नाव? पुस्तकस्य अस्य, या पुस्तकाचे काय नाव? काय नाव आहे? अस्य म्हणजे हे, या. कस्य म्हणजे त्याचे, ह्याचे म्हणजे ह्या पुस्तकाचे. आता पुस्तकस्य आल्यामुळं ते अस्य आलं. कोणतं पुस्तक? अस्य पुस्तक. हे पुस्तकस्यला आपण अस्य केलं, पुस्तकाचे, म्हणून मग ते इदमचं अस्य केलं. या पुस्तकाचे नाव काय? अस्य पुस्तकस्य किम नामधेयम. या पुस्तकाचं काय तुम्ही नाव आहे? हे ग्रहपाठ म्हणून काय करा की हे जे वाक्य आहेत ना, ही सगळी मी टाकतो वेगळी परत, त्याचे तुम्ही संधी सोडवा. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही एकट्या नाही, सगळ्यांनीच आपल्या त्यात लिहून वाटल्यात टाका तुम्ही ग्रुपवरती. बघू आपण, आतापर्यंत आपण कधी केलं नाही, पण ह्याच्या संधी तुम्हाला जेवढ्या सोडवतील त्या सोडवा, बघू काय होतं ते, किती लक्षात राहतं आपल्या. ध्येयम म्हणजे काय ते? नामधेयम म्हणजे नाव. एकच शब्द नाम. येतो. तुमचं नाव काय आहे? एखादं आदरार्थी बोलतो आपण, किम नामधेयतम, किम नामधेय भवती किंवा भवान. नामधेयम. भवान नामधेय किम अस्ति. तुमचे आपले नाव काय आहे? इरा देशपांडे आहे का? आनंद जोशी. अरे सगळे गायब झाले काय? गिरीश देशपांडे. अभिज्ञान शाकुंतलमिदम. हा, कुठे मोडता याला? हे अभिज्ञान शाकुंतलमिदम
इदम असेल. हा इदम अभिज्ञान शाकुंतलम इदम, त्याचं जे पुस्तकाचं ज्ञान नाव आहे. शाकुंतल हा हा इदम. हा त्याचं नावच हे अभिज्ञान शाकुंतलम नाटक येते. इदम हे इदम म्हणजे अभिज्ञान हे शाकुंतलम. हे अभिज्ञान शाकुंतलम आहे. अभिज्ञान शाकुंतलम आहे. ओके. गिरीश देशपांडे साहेब. सर सेकंड राऊंड सुरू झाली पण माझं आलं नाही बहुतेक नाव अजून. हो का, मग पुढे हे वाचावर तुम्ही. बर. अपी मी एकदा अपि कन्फर्म करा वाटतं. अपि सॉरी अपि कवि कुलगुरो कवि कुलगुरोः कालिदासस्य कृतिरियम्. हा हा अपि म्हणजे हा अपीचा अपि अर्थ सुद्धा कशासाठी आलं सुद्धाच ही? येते. हा सुद्धाच आहे ते. अच्छा, सुद्धासाठी हा झालंय. हा पण अर्थात कुठेही अर्थात सुद्धा अर्थात नाहीये. अर्थात अर्थात वेगळं येते. Yes, sir. हा कवी कुलगुरोः म्हणजे कवी कुलगुरु, कालिदासस्य कालिदासाची षष्ठी, हम्म. कृतिरियम कृतिका ही कवी कुलगुरु कालिदासाची कृती हा आहे का म्हणजे. हम्म. आता हे अपी जे आहे ना, अपी हे 2-3 प्रकारे वापरलं जातं. तर त्यामध्ये अपी म्हणजे सुद्धा, अपी म्हणजे हा ही हे ते इंडिकेट करण्याकरता पण अच्छा. असतं. तर त्या ठिकाणी इथे त्यांनी हा ही हे मधलं ते वापरलं. आणि कृतिरियम जे आहे ते कृती ही इयम, कृती ही हा त्याला विसर्ग लावून आणि इयम, मग त्या ठिकाणी विसर्ग गेला आणि ई गेलं आणि त्याचं री झालं विसर्ग पण म्हणजे संधीमध्ये. इयम म्हणजे पुन्हा हीच ना. हा हीच. हा. ही कृती कोणाची? ही कृती कवी कुलगुरू कालिदासाची. म्हणजे अपि वापरलंच नाही अर्थात असं म्हणायला हा लागेल. अपी म्हणजे ते या अर्थाने घेतलं की ही कृती. अच्छा, पण ते जे इयम अपी, म्हणजे पण ही आणि अपि म्हणजे पण असं. हा इयम म्हणजे ही, म्हणून ते कृतिरियम असं वाटतं की नवीन शब्द आला की काय. तर ते कृतिरियम हा नवीन शब्द नाहीये, त्याचं संधी विग्रह केला आपण तर कृती ही इयम. ओके. ओके. थँक्यू. हा गिरीश देशपांडे साहेब. हो. वाढम न जानासि किम यत् अस्ति दासस्य सुप्रसिद्ध. अच्छा, हा तेवढंच आहे. कालिदासस्य नाही पुढे आहे ना, सुप्रसिद्ध पुढे आहे मिदम का? नाटकम. हा, हा सुप्रसिद्धमिदम नाटकम. हम्म. वाढम. ते वाढम नाही, ऍक्च्युली बाढम आहे ते. ते जरा आहे, सुजल ते. बाढम आहे. बाढम म्हणजे खूप छान, असं म्हणजे चांगलं. खूप छान. अच्छा, बाढम छान. न न जानासी, जानसे किम, न जानसे किम माहित नाही का. माहित नाही का. हा, जानसी. पण यत जानासी म्हणजे जाणणे, जाणणे जे आहे तेच जानासी, माहिती असणे. अच्छा, तो तिथं जा ना आहे का, म्हणजे जा न सी का जानासी. जानासी 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 जानासी, बरोबर. जानासी. ओके. न जानासी किम यत म्हणजे का, जाणत नाही का. यती असते, यत असती, हे हे आहे कालिदासस्य म्हणजे कालिदासांचं सुप्रसिद्ध इदम म्हणजे सुप्रसिद्ध इदम इदम म्हणजे हे. सुप्रसिद्धम इदम नाटकम. हा, म्हणजे हे सुप्रसिद्ध नाटक. हे कालिदासाचं सुप्रसिद्ध नाटक आहे, हे तुला माहित नाही का. तू वा जाणत, रे वा. हा, काही जाणत नाही का, तू जाणत नाही हा, का, किंवा तो तुला माहित विचारतो नाही. तुम्ही कालिदास ते कुलगुरूचं ते हेच आहे का. हा, अरे वा, तुला एवढं माहित नाही का. राईट. मराठीमध्ये आपण म्हटलं असतं त्याला. बाढम न जानसे किम यत कस्ति कालिदासस्य सुप्रसिद्धम नाटकम. हे कालिदासाचं सुप्रसिद्ध नाटक आहे, तुला माहित नाही का. बाढम हे एक प्रकारचं उपरोधिक बोलतात. बाढमचा अर्थ होतो की एखाद्याची आपण स्तुती करतो, खूप छान, वा वा. तर त्यांनी म्हटलं की तुला हे कालिदासाचं नाटक तेच आहे का, हे तुला एवढं माहित नाही का, या अर्थाने असं. यत म्हणजे हे ना. यत म्हणजे हे. हा, की किम यत, न जानासी हा, किम यत. यत म्हणजे की याचे अर्थ. न हा. न जानासी किम काय, हे माहित नाही का. हे माहित नाही का. हा, यत म्हणजे का. हे कालिदासाचे सुप्रसिद्ध नाटक आहे.
वाक्य मोठं आहे पण अर्थ ते फार अवघड नाही त्याचा. हो हो ठीक. सुरेखा ताई. को न जानाति किम किमधितं त्वयास्मिन् नाटके. हम्म. म्हणजे कोणाला माहित नाही, कोण जाणत नाही असं होतं का? कोण जाणार? किमधितं त्वयास्मिन् नाटके. हम्म. तू या नाटकातील काय काय वाचले आहेस? अधितम तर म्हणजे ते वाचणे. वाचले आहे कसं काय ह्याच्यात? किम अधितम अधितम म्हणजे अधितम किम किम अधितम म्हणजे वाचले का? हा अधितम वाचणे. किमधितं हा पूर्ण शब्दाचं वाचणे अर्थ येतं का? हा अधितम किम अधितम त्वयं अस्मिन् हा. नाटके. काय त्वया. काय 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 वाचलंस त्यातलं? हा आता हे तू या अधितम जे आहे, नाटकातलं काय काय वाचलंस? हा. अधितम जे आहे ते धातुसाधित क्रियापद आहे. हो हो. आणि त्वया तेच मला त्वया तिथे जरा गोंधळ झाला हा थोडा. हा कारण की अधितम हे संधी सोडवते येते, पण ते अधितम लक्षात नाही आलं हा नाही साहजिक वाचण्याचं. समजा नवीन असं. शब्द आला हम्म. नाही. हा. किम अधितम त्वया अस्मिन् नाटके. तुझ्याकडून ह्या नाटकामधलं काय काय वाचलं गेलं आहे असं आपण म्हणजे शब्दार्थ घेतला. तू यातलं काय काय वाचलं आहे? किम अधितम. मग तो काय म्हणतो स्नेहलताई? पुष्कलम अधितम मया अस्मिन् नाटके. हम्म. मी ह्या नाटकातलं खूप काही वाचलं आहे. पुष्कळ वाचलेलं आहे. ते पुष्कळ पुष्कळ सुद्धा काही मराठीमधलं पुष्कळ जे आहे ते संस्कृतमध्ये पुष्कळ आहे. पुष्कलम पुष्कल. पुष्कलम म्हणजे बरंच. ळच्या ठिकाणी लच वापरायचं. हा ळच्या ऐवजी ल आलं आणि इथे ते त्याला अर्ध म लागतं म्हणजे हलंत म. पुष्कलम अच्छा सॉरी. पुष्कलम पुष्कलम अधितम मया अस्मिन् अधितम नाटके. मया अस्मिन् नाटके. माझ्याकडून हे तृतीय मध्ये जातं हे. वरती त्वया आला, इथे मया आला. माझ्याकडून हम्म. पुष्कळ वाचलं गेलं आहे या नाटकामध्ये. साध्या भाषेमध्ये मी यातलं पुष्कळ वाचलेलं आहे. खूप काही वाचलेलं आहे. मग काय काय वाचलेलं आहे? राजेंद्र कोलेकर सर. दुष्यन्तस्य चरितं, हम्म. शकुन्तलायाः चरितं, हम्म. ऋषीणाम् उपदेशः, आश्रमस्य रमणीयता, मृगाणां चापल्यं, सखीनां वार्तालापः, बालकस्य भरतस्य वीरता इत्यादिकं सर्वम् अधितम्. हे त्यातले सगळे वेगवेगळे त्या दुष्यंताचं चरित्र, शकुंतला मधलं अभिज्ञान शकुंतलेचे शकुंतला चरित्र, मधलं वेगवेगळे चॅप्टर्स त्याचे. दुष्यंताचं चरित्र, दुष्यंतस्य चरितम, शकुंतलायाः चरितम. आता इथे पाहतो आपण की जेव्हा पुल्लिंगी आहे तर स्य लागलं दुष्यंतस्य, आणि शकुंतलेचे शकुंतलायाः. हे दोन्हीच्या मध्ये फरक चरित्र. इथं लगेच पाहून कळतं आपल्याला. चरितम म्हणजे चरित्र. ऋषीणाम उपदेशः, ऋषींचे उपदेश, उपदेशः पुल्लिंगी. आश्रमस्य रमणीयता, रमणीयता. म्हणजे आश्रम हा हे पुल्लिंगी, इथलं रमणीय वातावरण. मृगाणाम चापल्यः, चापल्यम मृगांचे, चपलता चापल्य. सखीनाम सखींचे, वार्तालापः त्यांचं बोलणं. बालकस्य भरतस्य वीरता, म्हणजे भरतस्य वीरता हे त्यातलं झालं मुख्य. आणि कोणता भारत? बालक भरत, म्हणून ते बालकस्य भरतस्य वीरता. इत्यादिकम सर्वम अधितम, इत्यादी सर्व वाचले. एखादा होईल की नाही मला डाऊट आहे.